पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 76% भरलेले आहे। गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरूच आहे। गोदाघाट परिसरात पुन्हा काही प्रमाणात पाणी पातळी वाढली। पावसाने जोर धरल्यास पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे। तर गोदाघाट परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। चंदन, काय अपडेट? ऋषाली, खरं तर नाशिकमध्ये पावसानं काल रात्रीपासून विश्रांती घेतलेली आहे। मात्र नाशिकच्या गंगापूर धरणातनं जवळपास 1200 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। काल आपण बघितलं की साधारण 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता। आज पुन्हा एकदा 600नं हा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये पुन्हा एकदा पाण्याची पातळी वाढत असल्याचं बघायला मिळतंय। दुतोंड्या मारुतीच्या तळपायाजवळ पाणी आहे, मात्र ही पाण्याची पातळी जी आहे ती सातत्यानं वाढते आहे। गंगापूर धरणातनं आणखी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो आणि त्यामुळे गोदाघाट परिसरातल्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। यासोबतच जे भाविक त्याचप्रमाणे जे पर्यटक या ठिकाणी गोदाघाट परिसरात येत आहेत त्यांना देखील इथल्या सुरक्षा रक्षकांकडनं नदीच्या जवळ न जाण्याचा सल्ला जो आहे आणि सूचना ज्या आहेत त्या या ठिकाणी दिल्या जात आहेत। नाशिकचं गंगापूर धरण हे जवळपास 76% भरलेलं आहे आणि गंगापूर धरण 76% भरल्यानंतर नाशिककरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो आता निकाली निघालेला आहे। मात्र पुढच्या काही काळात पावसानं जर जोर धरला तर निश्चितपणे गंगापूर धरणातनं आणखी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो आणि त्यामुळे पाण्याची पातळी जी आहे ती गोदाघाट परिसरात वाढू शकते आणि म्हणूनच या सतर्कतेचा इशारा जो आहे तो इथल्या रहिवाशांना दिला जातोय। ऋषाली, नक्कीच धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।